नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि गव्हाच्या पिठापासून मस्त अशी रेसिपी बनवूया। तर यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। आता रवा भिजेल इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे। जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आहे, फक्त आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे। तर इथे सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि आणखी अर्धी वाटी घातलं, तर असं 1 वाटी पाणी मला हा रवा भिजवण्यासाठी लागलं आहे। आता हा रवा बाजूला ठेवून देऊया आणि इथे आता मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले, सोलून घेतलेत। हे आता किसून घ्यायचे आहेत। 1 वाटी रव्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे इथे घ्यायचे आहेत। तर इथे दोन्ही बटाटे मी किसून घेते। दोन्ही बटाटे किसून घेतल्यानंतर यामध्ये आता जो रवा आपण भिजवून ठेवला होता तो घालायचा आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा घालू शकता। यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। ओवा आधी हातावरती कुस्करून मग घालायचा आणि यानंतर इथे मी अर्धा चमचा कलोंजी किंवा ओनियन सीड्स घालते। यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यानंतर 1 चमचा इतकं यामध्ये तेल घातलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। बटाटा आणि रवा सगळं छान एकजीव करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जर बटाट्याचे तुकडे असतील तर ते सुद्धा अगदी बारीक होतील। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ घालते। यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ आपल्याला घालायचं आहे। रवा इथे ओलसर आहे, बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं, त्यामुळे गव्हाचं पीठ कमी जास्त प्रमाणात लागू शकतं। 1 वाटी पीठ घातल्यानंतर सुद्धा हे ओलसर आहे, तर यामध्ये मला आणखी पीठ घालावं लागेल। तर इथे आणखी पाव वाटी इतकं पीठ घालते मी आणि हे आता मळून घेऊया। तर हे व्यवस्थित असं मी मळून घेतलं आहे। आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। पीठ मळून तयार आहे। आता याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे, चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा। तर याचे आज आपण पराठे बनवणार आहोत। चवीला हे पराठे खूपच मस्त होतात। तर हा गोळा आता सुक्या पिठामध्ये मी घोळवून घेतला आहे। आता हा पराठा लाटून घेऊया। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाडसर असा हा पराठा लाटायचा। पराठा लाटून घेतला। आता याला छान राऊंड शेप यावा यासाठी एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने हा असा कट करून घ्यायचा। तुम्ही असाच सुद्धा हा भाजू शकता। एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेते। हा पराठा आता आपण भाजून घेऊया। तर पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर यावरती पराठा घालायचा आहे। तर सुरुवातीला तेल तूप काहीही घातलेलं नाही आहे, असाच पराठा आपण आधी भाजून घेऊया। सुरुवातीलाच जर तेल घातलं तर पराठा वरून ब्राऊन होतो आणि आतपर्यंत भाजला जात नाही, म्हणून दोन्ही साईडने आधी पराठा भाजून घेऊया। पराठा दोन्ही बाजूने भाजून घेतला आहे। आता यावरती थोडंसं मी तेल लावलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप किंवा बटरसुद्धा इथे लावू शकता। आता पराठा खरपूस भाजून घेऊया। पाहू शकता मस्त फुगलाय पराठा। अगदी झटपट हा पराठा तयार होतो। जो बटाटा तुम्ही आधी शिजवलेला असेल तर घाईच्या वेळेस सुद्धा झटपट हा पराठा तुम्ही तयार करू शकता। पराठा मी इथे काढून घेतला आहे। याच पिठाच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता।
तर इथे पहा मी पुरी लाटून घेतले, ही आता आपण तळून घेऊया। तर ह्या पुऱ्यासुद्धा 2 ते 3 दिवस व्यवस्थित टिकतात। तुम्ही जर प्रवासासाठी जाणार असाल तर अशा प्रकारच्या पुऱ्या किंवा पराठे तयार करून नेऊ शकता। तर एकाच पिठापासून आज आपण पराठा आणि ह्या पुऱ्या बनवल्या। तुम्हाला जर तेलकट नको असेल तर तुम्ही पराठा बनवू शकता आणि तेल चालत असेल तर अशा पुऱ्या बनवू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।